आता आपण नदीच्या उगमाकडे चाललो, तिथे जायला किती वेळ लागतो अजून? 10 मिनिटं लागतील इथून. बरं. जवळच आलं इथे. इथून ही नदी आमच्या गावातून वेगळ्यातून टेमघर ते धरण वेगळे टेमघर खालच्या त्या धरण त्या धरणातून खाली जाते नवारडे मुठा खाली कुठपर्यंत जाते? खाली खडक वसलेला तिकडं. हा का? म्हणलं तर जे आपल्या शहराची पुणे शहराची ताण भागवणार मूळ स्थान हे तर काही लोकांना वाटतं मुठा गावातून नदी उगम पावली म्हणून मुठा नदी नाव पडलं असेल, पण तसं नाही. मुठा नावाचं जे एक खेकड आहे त्याचं इथं बीळ होतं पूर्वी आणि त्या बिळातून उगवून पावलेली नदी. जे मुठा नदीचं स्थान आहे हे देवीपासून थोडा अंतरावर आपण आता जाऊन आलो. बरोबर. तर ते काय आहे, तिथं उगवण पावली मोठ्याच्या बेळातून, पण तिचं जे मूळ स्वरूप जे मोठं स्वरूप आहे ते ह्या देवीच्या ठिकाणी ह्या कुंडातून हे जे कोंड आहे ह्याच्यातून मोठं स्वरूप निर्माण झालं आणि मग ती पुण्याला गेली. अशी ते जंगलात प्राणी असतील ना बाबा? मग चप्पल कोणत्या कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत? अरे मुंगसा आहेत, बेखरा आहेत, शाळे आहेत, वाघ आहे, वांदर आहे, सगळी. म्हणजे वाघ पण आहे इथं? हा तुम्ही असं पाहिलंय का वाघ वगैरे? आता नाही पाहिला बरं, आता वर्षात नाही अंगदा तरी आहेत. वर्षातून एकदा तरी म्हणजे वाघ आहेत इथंच राहतात. आहे. कुठंतरी खातोय, कुठंतरी आहेत. म्हणजे अक्षरशः तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात धाडस करून इथे राहताय.